नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमी अंतरवली सराटीमधून आहे. उपोषणादरम्यान आता मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. जरांगेंची तब्येत खालावल्यानं उपोषणस्थळी आता उपस्थित महिला देखील भावुक बनलेल्या आहेत. तर मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळावरील ही काही दृश्य आपण पाहतोय. उपोषणाचा आजचा त्यांचा चौथा दिवस, मात्र आज त्यांची प्रकृती खालावली आहे आणि यावेळी उपस्थित असलेल्या महिला त्यांना देखील डोळ्यातून अश्रू त्यांच्या तळू लागलेल्या आहेत. त्या देखील भावुक झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. तर कमी होणारा शुगर वाढला कसा? सरकारनं ऐकून गेम करू नका, मनोज जरांगे यांनी ही टीका केलेली आहे. कमी होणारा शुगर वाढला कसा असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी विचारलाय. सरकारचं ऐकून गेम करू नका असं देखील मनोज जरांगे यांनी म्हटलंय. तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मात्र आज त्यांची प्रकृती काहीशी खालावलेली आहे. यावेळी उपस्थित महिला देखील भावुक बनलेल्या आहेत. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळलेले आहेत. तर मनोज जरांगे यांना आता चालणं देखील कठीण झाल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय. आणि अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संजय सरोदे यांच्याकडे. संजय, उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्यावेळी मनोज जरांगे यांची प्रकृती आता चांगलीच खालावल्याचं दिसतंय. सागर, नक्कीच उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि वर्षभरातील जरांगे पाटील यांचं हे 6वं उपोषण आहे. आणि ह्या 4 दिवसामध्ये जरांगे पाटील यांनी अन्न घेतलं नाही, पाणी घेतलं नाही, औषधोपचार घेत आहेत, परंतु कुठलंही एनर्जी ड्रिंक त्यांनी घेतलं नाही. त्यांच्यामुळे त्यांना थकवा जाणवतो आहे आणि सारखे उपोषण करू आणि दौरे करू त्यांची शरीर प्रकृती आहे ती खूप ढासळी आहे आणि आज त्यांना चालणंही कठीण झालेलं आपण या ठिकाणी बघू शकतात. आणि ही परिस्थिती बघून या ठिकाणी महिला पुरुष आहेत, जे समाजातील आलेले लोक आहेत, त्यांनाही ही परिस्थिती बघून अश्रू अनावर झालेले होते. गेले वर्ष झालं म्हणजे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सगळ्या सोयरीचा जो अध्यादेश निघालेला आहे त्याची अंमलबजावणी करावी. तसेच हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल यांचा आधार घेत मराठा समाज आणि कुणबी एकच आहे याची दखल घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच अंतरवालीसह राज्यभरात जे आंदोलकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे परत घ्यावे, अशा विविध मागण्यासाठी जरांगे पाटील यांचं 1 वर्ष झाले आंदोलन चालू आहे. आणि यावेळेसही सरकारला त्यांनी इशारा दिला आहे, जर 4 दिवसात त्यांनी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला नाही तर पुढच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या पाडायचं की लढवायच्या याबाबत आम्ही निर्णय घेऊ, परंतु आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही. फडणवीस यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि आम्हाला राजकारणात ढकलू नये. आम्ही राजकारणात आम्हाला जायचं नाही, आम्हाला आरक्षण द्यावं, आमच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी जरांगे पाटील यांची नेहमीच मागणी राहिलेली आहे. परंतु या 4 दिवसात जरांगे पाटील यांनी जे उपोषण सुरू केलं त्यांची तब्येत खालावली, माध्यमामध्ये दिसून आलं, परंतु कुठल्याही सरकारच्या वतीने त्यांच्याकडे लक्ष देण्यात आलेलं नाही. आपण या ठिकाणी बघू शकता की जरांगे पाटलांना 2 पावलंही चालणं कठीण होत आहे. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांचा आधार घेत चालावं लागते, परंतु थकवा जाणवत असल्याने ते खाली बसतात आणि त्यांना चक्करी आल्यासारखं आपण या ठिकाणी बघू शकतो की कशी परिस्थिती जरांगे पाटलांच्या तब्येतीची झालेली आहे. परंतु सरकारच्या वतीने मात्र कुठल्याही चर्चेसाठी या शिष्टमंडळ किंवा कुणी नेता किंवा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी जरांगे पाटलांना भेटायला आलेला नाही. समाजामध्ये ही रोष आता या तब्येतीवर निर्माण होत आहे. आणि उद्याही मराठा समाजाच्या वतीने जे अखंड मराठा समाज आहे बीड जिल्ह्याचा, त्यांच्या वतीने जरांगे पाटील यांच्याकडे कुणीही लक्ष देत नसल्यामुळे बीड बंदची हाक देण्यात आलेली आपण या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने जरांगे पाटील यांची तब्येत झालेली आहे. जरांगे पाटील जमिनीवर अक्षरशः झोपलेले आहेत, अशी विदारक परिस्थिती या ठिकाणची आहे. आणि त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली या ठिकाणी दिसू शकते. त्यांनी कुठलेही औषधोपचार घेतले नाही, पाणी घेतलं नाही, अन्न घेतलं नाही आणि सारखे उपोषण करू त्यांचं शरीर गळीत गात्र झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना चालणेही कठीण होत आहे. अत्यंत विदारक परिस्थिती आपण बघू शकतो. भावनिक वातावरण आहे, महिला आहेत, पुरुष आहेत, अगदी सुन्न करणारी परिस्थिती आहे. जरांगे पाटलांचे 6वं उपोषण आणि कठोर उपोषण, अगोदरही त्यांनी उपोषण केले, परंतु सर्व ही कठोरच उपोषण राहिली. डॉक्टरांचे पथक येतात, तपासणी करतात, परंतु कुठलेही जरांगे पाटील औषधोपचार घेत नाहीत किंवा एनर्जी ड्रिंक घेत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहे. आणि अशी परिस्थिती असताना समाजामध्ये जी जरांगे पाटलांची तब्येत खालावली आहे त्यामुळे समाजामध्ये आता एक रोष निर्माण होत आहे. या ठिकाणी मोठ्या राज्यभरातून मराठा समाज आलेला आहे. जरांगे पाटलांची तब्येतीची काळजी ते घेत आहेत. जरांगे पाटलांना पाणी घ्या म्हणून विनंती करत आहेत, परंतु जरांगे पाटील त्यांच्या मुद्द्यावर, त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. आपल्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी जरांगे पाटील आंदोलन या ठिकाणी करत आहेत. या ठिकाणी डॉक्टरांचं पथक, डॉक्टर आलेले आहेत आणि जरांगे पाटील यांचं
तब्येतीची पाहणी करत आहेत. नक्की संजय, तुम्ही आपल्यासोबतच राहा. तर या ठिकाणी आपण पाहतोय की मनोज जरांगे यांची प्रकृती आता बिघडलेली आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. अत्यंत कठोर असं उपोषण त्यांनी आता हाती घेतलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये ही शेवटची लढाई असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी हे उपोषण पुकारलंय. नक्कीच संजय, तर पुन्हा एकदा या संपूर्ण परिस्थितीकडे आणि जरांगे यांच्या प्रकृतीकडे देखील आपलं लक्ष असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.